नमस्कार मंडळी, दिवाळी फराळ स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करत आहे। आणि आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी बनणार आहे करंजी, ती सुद्धा रव्याची साटा लावून। तर ती कशी करायची ह्याची पूर्ण कृती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी करंजीचं पीठ मळण्याचं साहित्य दाखवलेलं आहे, तर ते एकदा तुम्ही नक्की लक्षात घ्या। चला आता आपण करंजीचं पीठ तयार करून घेणार आहोत, म्हणजे मळून घेणार आहोत। त्यासाठी आहे ना, मी इथे तुम्हाला परत एकदा सांगते, रव्याची करंजी बनवण्यासाठी आपल्याला इथे बारीक रवा लागणार आहे आणि जवळजवळ 4 कप मी इथे रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळं पीठ आहे ना, आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, किंवा हाताने सुद्धा तुम्ही छान असं हे एकजीव करून घेऊ शकता। ह्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे। पाऊण कप तूप आहे ना, मी छान असं गरम करायला ठेवलेलंच आहे। आता ते छान गरम होतंय तोपर्यंत आपण रवा आणि तांदळाचं पीठ छान असं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने बघू शकता हे सगळं छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता गरम गरम तूप त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आहे ना, चमच्याच्या साहाय्याने, तूप गरम आहे म्हणून आपल्याला हे एकत्रित करायचं आहे आणि नंतर थोडंसं गार वाटलं तर हातानेच तुम्ही हे सगळं छान असं एकजीव करून घेऊ शकता। तुपाचं मोहन रव्यामध्ये छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा रवा छान असा पाण्याने मळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे नॉर्मल पाणीच वापरणार आहे। कोमट वगैरे पाणी घेण्याची गरज नाहीये, कोमट घेतलं तरी चालेल, पण मी इथे नॉर्मल पाण्याचा वापर करत आहे। थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ आहे ना, छान असं आता मळून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने बघू शकता करंजीचं पीठ इथे आपलं छान असं मळून झालेलं आहे आणि खूप छान असं मऊसूत पीठ झालेलं आहे। आता हे पीठ आहे ना, जवळजवळ आपल्याला तासभर तरी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला रवा आहे ना छान असा भिजून तयार होईल। हे झाकून ठेवण्याआधी आहे ना, ह्याच्यावरून हलकासा आपल्याला पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही एखादं भांडं अशा पद्धतीने झाकून ठेवू शकता। चला आता करंजीचं पीठ तर मळून झालेलं आहे, त्याची सारण तयार करण्याची कृती आपण इथे करणार आहोत। त्याचं साहित्य मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे। चला तर आता तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे। सगळ्यात आधी सुका खोबरं, थोडासा रवा, गव्हाचं पीठ आणि पिठी साखर, त्याचबरोबर थोडीशी वेलची पूड, तूप, थोडासा इथे सुकामेव्यामध्ये मी पिस्ता घेतलेला आहे, त्याचबरोबर खसखस सुद्धा घेतलेली आहे। आता हे सगळं प्रमाण आहे ना, तुम्हाला मी लिहून सुद्धा दिलेलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला इथे परत एकदा सांगणार आहे। आता आहे ना, हे जिन्नस आपल्याला एक एक करत भाजायचं आहे। खसखस मी घेतलेली आहे 2 चमचे। सर्वात आधी मी इथे खसखस छान अशी भाजून घेणार आहे। अगदी 1 मिनिट लागतो खसखस भाजायला। भाजलेली खसखस आता एका छोट्या ताटलीत आपण काढून घेणार आहोत। आता मी इथे सुकामेवा भाजून घेत आहे। तुमच्याकडे जे जे सुकामेवा आहे तुम्हाला आवडेल तसं तुम्हाला टाकायचं असेल तर तो छान आधी भाजून घ्या। आता इथे जवळजवळ मी 2 मोठी वाटी सुका खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून। आता ते सुद्धा आपल्याला छान असं मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपलं सुका खोबरं सुद्धा छान असं भाजून तयार आहे। भाजलेलं सुका खोबरं आता पुन्हा एका आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। सुका खोबरं भाजून झाले, त्याच कढईमध्ये आता आपल्याला बारीक रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी 1 चमचा तूप आपल्याला टाकायचं आहे कढईमध्ये। त्यानंतर अर्धा वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। रवा सुद्धा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आहे ना, सारण जेव्हा आपण बनवून तयार करू, करंजी खाताना रव्याची जी करकर असते ती आपल्या दाताखाली येता कामा नये। तर थोड्या वेळाने रवा सुद्धा छान असा भाजून झालेला आहे, ते सुद्धा मी एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। रवा भाजून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला राहिलेलं तूप घ्यायचं आहे। वाटीतलं 1 चमचा तूप आहे। अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ सुद्धा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपलं गव्हाचं पीठ सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे। ज्या प्लेटमध्ये आपण बारीक रवा काढलेला आहे ना, त्याच प्लेटमध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे गार करून घ्यायचे आहे। सुकं खोबरं छान भाजून घेतल्यामुळे आहे ना, गार झाल्यावरती ते छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हातानेच ते छान आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित करायचं आहे, म्हणून आहे ना, मी इथे रवा आणि भाजलेलं गव्हाचं पीठ जे आहे ना, ते खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। हे हलकंसं आपल्याला गार होऊन द्यायचं आहे। तर आता आपल्याला खसखस टाकायच्या आधी आहे ना, ती सुद्धा मी मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेणार आहे, खसखस आणि पिस्ता।
तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुकामेव्याचे कापसुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर आहे ना, इथे मी वेलची पूडसुद्धा टाकलेली आहे सारणामध्ये. आता हे थोडंसं छोटी प्लेट पडत होती म्हणून आहे ना, मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळं सारण काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं छान असं आता एकजीव करून घेतलेलं आहे. तर इथे आहे ना, आपल्याला सारण अजून थोडंसं गार करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठी साखर जेव्हा आपण ह्यामध्ये टाकू तेव्हा ते चिकट होणार नाही. तर आता सारण बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत इथे आपलं पीठसुद्धा छान भिजलं गेलेलं आहे, कारण जवळजवळ तासभर झालेलं आहे आणि बघू शकता पीठ खूप छान असं मऊसूत झालेलं आहे. आता रवा आहे, रव्याचं आपण हे पीठ भिजलेलं आहे म्हणून आहे ना, रवा आधी आपल्याला हलकासा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. या प्रोसेससाठी जवळजवळ 5-1 मिनटं लागणार आहे, 5 ते 10 मिनटं, त्याच्यावर नाही. तर आता तुम्हाला दाखवणार आहे मिक्सरमध्ये कशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. छोटे छोटे गोळे करत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अशा पद्धतीने टाकायचे आहेत आणि थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आणि अगदी 3 ते 4 सेकंदच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ अशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून हे पीठ काढून घेतल्यावरती बघू शकता किती छान मऊ वाटत आहे. अजून अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पीठ मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे. पूर्वीच्या काळी रव्याची करंजी बनवण्यासाठी आहे ना, अशा पद्धतीने भिजवलेला रवा खलबत्त्यामधून कुटून घ्यायचे, पण इथे आहे ना, आपलं मिक्सरमुळे काम सोपं झालेलं आहे. थोड्या वेळाने बघू शकता सारण जे बनवणार आहे ना, ते मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लागेल तशी पिठी साखर टाकायची आहे आणि हातानेच हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण की पिठी साखरमध्ये ज्या गुठळ्या असतील ना, त्यासुद्धा मोडून जातील. तर इथे बघू शकता आपलं छान असं सारणसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपल्याला इथे साठासुद्धा तयार करायचा आहे, कारण की करंजी आपण साठ्याची तयार करतोय. तर 1 ते 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे वाटीमध्ये. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ना, इथे आपला साठासुद्धा तयार झालेला आहे. आता आपल्याला करंज्या लाटायला घ्यायच्या आहेत, म्हणजेच करंज्या तयार करायला घ्यायचं आहे. करंज्याची लाटी लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ना, पिठाचे मोठे मोठे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायला सुरुवात केलेली आहे. जास्त पातळही नाही, जाडही नाही. आपण जशी चपाती लाटून घेतो ना, तशाच पद्धतीने इथे आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने साटा लावून घ्यायचा आहे. साटा लावून घेत असताना थोडा थोडाच लावून घ्या, म्हणजे ना, आपली करंजी जास्त तेलकट होणार नाही. तर इथे बघू शकता लागेल तसा थोडा थोडा साटा मी घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने लावून घ्यायला सुरुवात केलेली आहे. साटा लावून झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल बनवून झाल्यानंतर आहे ना, तो हलकासा आपल्याला अशा पद्धतीने हाताने फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. ते कसे तुम्हाला पुढे मी दाखवतेच. चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊन अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्याच गोळ्याच्या आपल्याला नंतर करंजीसाठी लाटी तयार करून घ्यायची आहे. ही प्रोसेस काही खूप जास्त किचकट नाही आहे, पण थोडंसं लेंदी प्रोसेस आहे, म्हणजे वेळ खाणारी प्रोसेस आहे. पण ह्याच्यामुळे तुमच्या करंज्या खूपच जास्त छान तयार होतील आणि खुसखुशीत तयार होतील. कोणाला वाटणारही नाही की ही रव्याची करंजी आहे म्हणून. तर बघू शकता त्यातले 2 गोळे मी एकत्र घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याची अशा पद्धतीने लाटी लाटून घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात आधी आहे ना, मी तुम्हाला हातावरची करंजी तयार करून दाखवणार आहे. लाटी लाटून घेतल्यानंतर आहे ना, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्या कडांना आपल्याला पाण्याचा बोट फिरवायचा आहे आणि त्यानंतर ह्याला करंजीचा आकार द्यायचा आहे. हातावरची करंजी मला काही एवढी परफेक्ट जमली नाही आहे, पण तुम्हाला जर जमत असेल तर हातावरच्या करंज्या छान अशा बनून तयार होतील. आता हे ज्या वेळेला प्रोसेस करतो ना आपण करंजी बनवण्यासाठी, त्यावेळेला ह्याच्या आतमध्ये हवा नाही राहिली पाहिजे, नाहीतर आहे ना, करंजीच्या आतलं सारण आहे ना, ते जास्त कडक आणि खुळखुळ्यासारखी करंजी वाजायला लागेल. तर इथे आपली आहे ना, हातावरची एक करंजी झालेली आहे. दुसरी करंजी मी तुम्हाला साच्यातली बनवून दाखवणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर साच्यामध्ये मी हे लाटी ठेवलेली आहे, त्यामध्ये आहे ना, आता आपल्याला 2 चमचे सारण टाकायचं आहे. साच्यातली करंजी बनवण्याचा फायदा म्हणजे आहे ना, आपल्या करंज्या पटापट होतात आणि पाहिजे तेवढं सारणही भरता येतं. तर इथे पटकन अशी आपली साच्यामधली करंजी झालेली आहे. तर थोड्याशा हातावरच्या आणि थोड्याशा साच्यावरच्या अशा पद्धतीने मी इथे सर्व करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत.
सगळ्यात आधी आहे ना मी अर्ध्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या तळून घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर राहिलेल्या अर्ध्या करंज्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर इथे आपली आहे ना साच्यातली करंजी सुद्धा तयार झालेली आहे आणि ह्याच्या कडा सुटू नयेत म्हणून मी हलकंसं दाबून सुद्धा घेतलेलं आहे। चला आता आपण करंजी तळायला सुरुवात करूयात। कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं भरपूर असं तेल घ्यायचं आहे, कारण तळणीसाठी तेल थोडंसं आपल्याला जास्तच लागतं आणि मध्यम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे हे चेक करून घ्यायचं एकदा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला करंज्या सोडायला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला आहे ना मी इथे 4 करंज्या अशा पद्धतीने सोडून घेत आहे, म्हणजे एका वेळेला मी 4-4 करंज्या छान अशा तळून घेणार आहे। जास्त गर्दीही तुम्हाला करायची नाहीये, जेणेकरून आहे ना तळणीसाठी तेलाचं जे तापमान आहे ना ते प्रमाणात राहील। तर अलटी पलटी करून करंज्या सगळ्यात तांबूस रंग येईपर्यंत, म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आहे ना छान अशा तळून घ्यायच्या आहेत। थोड्या वेळाने बघू शकता हे सगळी प्रोसेस आहे ना मी मध्यम आचेवरती कंप्लीट केलेली आहे आणि करंजी छान अशी तळून झालेली आहे। आता ही तळलेली करंजी आहे ना आपल्याला मोठ्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातलं आहे ना तेल निथळून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या करत अशाच पद्धतीने सर्व करंज्या मी आता तळून घेणार आहे। आता ह्या करंज्या खूप काही अशा तेलकट होत नाहीत आणि खूप छान अशा खुसखुशीत सुद्धा बनून तयार होतात। तर बघू शकता इथे आहे ना मी थोड्याफार करंज्या बनवून तयार केलेल्या आहेत आणि खूप छान असा तांबूस रंग आलेला आहे, म्हणजे करंजी तळली सुद्धा खूप छान गेलेली आहे। तर मंडळी, तुम्ही कधी रव्याची करंजी नसेल बनवली तर ह्या दिवाळीला नक्की बनवून बघा। ह्या रव्याच्या करंज्या आहेत ना छान तळल्या गेल्यामुळे आहे ना महिनाभर आरामात टिकतात। तर मंडळी, तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।